पोपटाचे ध्यान. अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष, हिरवळ, फुलझाडे यांनी बहर आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडताच विरंगुळा होता. एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा म्हणून दिला. या पोपटाला माणसासारखे बोलण्यासाठी खास तयार केले होते. तो कुराणातल्या काही सोप्या आयता सुद्धा म्हणून दाखवायचा. बादशहा भेटायला आला की त्याला आपल्या घोगऱ्या आवाजात सलामी द्यायचा. अकबराचा त्या पोपटावर जीव जडला होता. त्याने एक सेवक खास या पोपटाची काळजी घ्यायला ठेवला होता. त्याच्या पिंजऱ्यात अजिबात घाण राहिलेली किंवा खाण्यापिण्यात काही कसूर झालेली अकबराला चालत नसे. इतक्या छान पद्धतीने बरदास्त ठेवल्यामुळे तो पोपट छान जगला. इतर पोपटांच्या मानाने जरा जास्तच, पण शेवटी त्याने वय होत आलं होतं. तो थोडा आजारी पडायला लागला. सेवकाने जरी सर्व पदार्थ हजर केले तरी त्याने खाणं पिणं नीट होत नव्हतं. अकबर त्याची ही अवस्था बघून संतापत असे. त्याने सेवकाला सज्जड दम दिला. पोपटाने खाल्लं नाही तर तुलाही खायला मिळणार नाही. पोपटाला काही झालेलं मला चालणार नाही. कोणी येऊन मला असं सांगावंच की पोपट अल्लाला प्यारा झाला, मी त्याचं मुंडकच उडवीन. सेवक अतिशय भयभीत झाला. पोपट आला जास्त दिवस जगणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. आता आपली काही खैर नाही या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने बिरबलाला जाऊन सगळी हकीकत सांगितली. बिरबलाने त्याला शांत केले. त्याला सांगितले की जर पोपट मेला तर अकबराच्या आधी त्याने बिरबलाला कळवायचे. मग बिरबल सगळं सांभाळून घेईल. बिरबलाच्या आश्वासनाने तो निर्धास्त झाला. काही दिवसांनी पोपट देवाघरी गेलाच. आपल्या पिंजऱ्यात तो निश्चित पडला. सेवकाने ठरल्याप्रमाणे त्वरेने अकबरापर्यंत खबर पोचवण्याआधी बिरबलाला कळवले. बिरबल महालात गेला आणि अकबराला म्हणाला, खावीन चमत्कार झाला. आपला लाडका पोपट आता योग्य अवस्थेत गेला आहे. अत्यंत एकाग्रतेने त्याने ध्यान लावले आहे. असा पोपट कोणीच आजवर पाहिला नव्हता. चला तुम्ही स्वतः पहा. अकबर आश्चर्यचकित झाला आणि बिरबलासोबत पोपटाकडे गेला. त्याला पाहता क्षणी तो मेला असल्याची त्याच्या लक्षात आले. काहीही काय बडबडतोय बिरबल? मेलाय तो पोपट, ध्यान करतोय म्हणे. काय म्हणत आहे? खावी? अरे देवा! बिरबलाने मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केला. हुजूरांचा आवडता पोपट गेला. आता हुजूर स्वतः जीव देतील, स्वतःचं मुंडकं उडवतील. अरे देवा! आता आम्हा सर्वांचं कसं व्हावं? मनाला येईल ते बोलू नकोस बिरबल. मी का जीव देईल एका पोपटासाठी? माझा आवडता पोपट तो. पोपट हे खरंय. माझा खूप जीव होता त्याच्यात, पण काही दिवस आजारी होता तो. एक दिवस जाणारच होता. त्याच्यासाठी मी का जीव देऊ? खावीन. तुम्ही जो कोणी पोपट मेला म्हणून सांगेल त्याचं डोकं उडवून म्हणून सांगेल ठेवलं होतं. आम्हाला तर वाटलं होतं पोपट ध्यान करतोय, पण तुम्ही स्वतः म्हणालात तो मेलाय म्हणून. आता तुम्हाला तुमचाच शिरच्छेद करावा लागेल. आता अकबराच्या लक्षात सगळा प्रकार आला. पोपट मेल्याचं अकबराच्याच तोंडातून वधवून बिरबलाने
त्या सेवकाचे प्राण वाचवले होते. असं काही नाही बिरबल, मी रागात म्हणालो असेल. एका पोपटासाठी कोणाला शिरच्छेद खरंच थोडी ना करणार होतो मी. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरायचंच आहे. यासाठी एवढं टोकाला जाऊ नये मी. असं म्हणून अकबराने वेळ मारून नेली. त्या सेवकाने बिरबलाचे आभार मानले. अकबराने खरंच त्याला शिक्षा दिली असती तर योग्य पोपटासाठी माणसाचा जीव घेणारा दृष्ट मानून त्याची सुद्धा बदनामी झाली असती. ते रोखल्याबद्दल त्याने पण मनातल्या मनात बिरबलाचे आभार मानले.